नमस्कार मंडळी. घेऊन आलोय दुःखाला चकून सुखाला मिठी मारण्याचा मंत्र, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, नेहमीप्रमाणे आज देखील आपल्या हास्य जत्रेत अस्सल विनोदाची मेजवानी चाखण्यासाठी काही खास पाहुणे उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आज आपल्या हास्य जत्रेला आलेले आहेत गोड स्वभावाचा रांगडा गडी मिलिंद शिंदे. त्यांच्या सोबत आहे जगन्नाथ निवंगुणे. कॉफी या चित्रपटाचे दिग्दर्शक दयासागर वानखेडे आणि हेमंत धबडे. मंडळी, कॉपी या चित्रपटाची ही संपूर्ण टीम आहे. हा चित्रपट 8 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. मंडळी, आणखी एक कलाकार ह्या चित्रपटाचं या मंचावर प्रमोशन करता यावं म्हणून गेले कित्येक दिवस इथे ताटकळत बसलाय. जोरदार टाळ्यांनी त्यांचं देखील स्वागत करूया. अंशुमन विचारे. अंशुमन दा देखील कॉपी या चित्रपटाचा एक अविभाज्य भाग आहे. तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि तुमचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. चला तर मंडळी, बघूया दर आठवड्याला लाफ्टरचे उंच मनोरे उभे करणारे आपले रथी महारथी आज कुठला हास्य महाल बांधतायत ते. मंडळी, हाऊसफुल कॉमेडी करणाऱ्या समीर चौघुलेंचं बॅडमिंटनचं फूल 25ची फौज खिशात घेऊन फिरणाऱ्या विशाखा सुभेदारांच्या हाऊसमध्ये पडलंय. बघूया त्यांना ते मिळतंय का. समीर यार आपलं बॅडमिंटनचं फूल त्या सुभेदार काकूच्या बाल्कनीत पडलं यार. हो ना यार, त्या काकू जाम डेंजर आहेत यार. काम कर, तू जा, मी बघतो, आणतो फुल. कोण तू? काय असतो? अरे त्या डेंजर आहेत आणि तुला अजिबात जमणार नाही का? अरे आपल्या चाळीमध्ये लफडी होतात ना, तेव्हा तू मुलं जमा करतो आणि सगळ्यात आधी तू शेपटी घालून कल्टी मारतो. ए तुला बघाय चॅलेंज घेतो तू. चल घेतलं चॅलेंज घेतो. हा 3 मिनिटात फुल आणतो बाहेर. चल 3 मिनिटात मला पार्टी द्यायची. तयारच? जर नाही आणलं तर तू मला पार्टी द्यायची. चल 3 मिनिटात फुल आणतो. जा चल निघ. चल. चल ऐक ना, काय एवढी वाक्य बोललो यार, पण माझा एक अपमान नाही झाला. असा तुडवेंड्या लाथेना आयुष्यात निघ. आता बरं वाटलं यार. अरे जा रे, चल रे, हे घेऊन जा. आले 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 रे, आले आले. बाल्कनी चादर वाळत घालत होते. आले आले आले. काय जळलं? आले 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 आले. कोण आहे? सगळ्या काकू. तू? हा काकू. तू का आलास? 1 मिनिट. बॉल गेलाय का गॅलरीत? मिळणार नाही, मिळणार नाही, अजिबात मिळणार नाही. वेळीवर चिरूनच देते तुला बॉल. नाही नाही काकू, बॉल नाही गेलाय. फुल काय? फुल फ्री आहे. आज मी गप्पा मारायला आलोय तुमच्या बरोबर. गप्पा मारायला? हा काकू. तू फुल फ्री, जसं काय मोठा बिझी असतो. ये ये बस इथे सहज आला. ये ये. हेअरस्टाईल मस्त आहे. हो? मला हात लावायचं हे. तेच वेड्या. तुळ्या. अरे ओले ते केस बांधले, त्यात कसली हेअरस्टाईल? बस इकडे. सहज आलास? हा. बरं आहेस का? हा मी बरं आहे. आई बरी आहे का? हा बरे. परवा साखर नेली, वाटीभर दिली नाही अजून. काय रे? हा देईल ती. आज कसं काय तू आलास रे? हा? आणि त्या गौरव मोरेवर राहत जाऊ नकोस. ते कार्ड काही धड गुणाचं आहे का? काही कामधंदा नाही, काही नाही. 1 नंबरचं बाद कुटुंब आहे ते मोरे कुटुंब. म्हणजे 1 नंबरचं बाद. त्याचा तो मोठा भाऊ प्रभाकर मोरे अजून 9वीत आहे रे. अजून 9वीत आहे. सोडती या गल्लीतल्या कार्टन बरोबर फिरत जाऊ नको. नाही काकू, मी त्यांच्या बरोबर राहत नाही हल्ली. मी माझा वेगळा वेगळा राहतो. असाच राहत. कसं असतं, चांगल्या मुलांनी चांगल्या माणसाची संगत करावी, कळलं का? असं काय करतोय? नाही नाही ऐकतोय. बस इथे बस. ऐक माझं, मी काय म्हणते, तू बरं झाला आलास. मला जरा तुझ्याशी बोलायचंच होतं. नाही, ते ग्राउंडवर काय होतं, तू मुलांबरोबर खेळत बसतोस त्या थिल्लर कार्टन. मला बोलायचं असतं. बोलतोय काय चाललंय? बोलते ना तुझ्यासाठी. मग जरा स्वस्थ बस. समीर, जरा कामधंद्याचं बघा बरं का. काय वय झालं आपलं? अरे काय चाललंय तुझं? कामधंद्याचं बघा. बापाकडे बघा जरा. बाप खंगला आता आपला, कळलं का? नका त्याचा फंड नका वाया घालू, कळलं? अति बोलते. काय काय? अति झालंय माझं आता खूपच. म्हणजे करायला पाहिजे. महत्वाचं बोलते मी, कळलं तुला? फार महत्वाचं आहे. एक एक शब्द ना इथं नोंदवून घ्यायचा, कळलं का? हे बघ माझं ऐक जरा. परवा आई आली होती, मुसमुसून रडली बिचारी. हा, वाटीवर साखर घेऊन गेली, अजून दिली नाही रे. सांगतो, द्यायला सांगतो. कामाधंद्याचं बघा जरा, कळलं का?
तो अंशुमन विचारे ब ठहराव घेऊन सावकाश कसं बोलायचं इन्स्टिट्यूट काढली. तो सावकाश कसं बोलतो हे बघायला अख्खी दुनिया येते. नाहीतर तू मेले आता गल्लीत क्रिकेट खेळतोस तो घसरगुंडी बॉल तुझा बघायला कोणतरी येतं का? येतं का? जरा कामाधंद्याचं बघा, कळलं का? नीट वागा जरा. हा? चल आता बाई ग किती वाजले? 11. बाई बाई चल माझी आता ध्यानाला बसायची वेळ झाली. आमचे आमचे उघडे बाबा आहेत ना हे बघ त्यांच्या ध्यानाला बसायची वेळ झाली. तू जा आता. चल 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 जा. जा. काकू ओ. एक सांगायचं होतं तुम्हाला. काय रे? हे तुमचे ते डबडे बाबा आहेत ना. डबडे नाही रे. हो, sorry. उघडे बाबा हा, आहेत. उघडे बाबा. हा, जे उघडे बाबा आहेत ना ऍक्च्युली मी भक्त झालोय. काय सांगतोस? हो, मी स्वतः झालोय. बाई 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 हो. तू उघडे बाबाचा भक्त झाला. हो बाई का बाई तू? घे अंगाराला. बाई 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 ग नको. हे- उघडे बाबा की जय हो जय हो. होय. उघडे बाबांचं हे हे सावकाश, सावकाश, हा. सावकाश. नाही नाही, आधी मी त्यांचा भक्त नव्हतो. हो. हा म्हणजे आधी मला वाटे अशा मारला ना खावडा ए, काय ए, होतं नाही. आधी मला असं वाटायचं पण त्यानंतर मी त्यांचं एक पुस्तक वाचलं उघडे बाबा एक नग्न सत्य. आई गाय ग काय त्याच्यात नग्न आहे हो. नग्न सत्य आहे सत्य त्याच्यात. आहेच. हा म्हणजे खरंच म्हणजे- देव आहे जगात हे सांगितलंय धडधडीत. काकू हो. काय विचार मांडले त्या वा. उघडे बाबांनी. क्या बापरे. काकू 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 बापरे. काकू हो, काकू हो, हो. काकू तुम्ही काकू तुम्ही असं बघितलंय उघडे बाबांना असं फेस टू फेस. म्हणजे भुसावळला गेले होते त्यांच्या मठात. हो. बाई बाई ग काय तो मठ आई आई ग बापरे. बापरे. मठ म्हणजे केवढा मोठा मठ. अरे केवढा मोठा मठ तुला सांगते. आणि माझ्या समोर बाबा उघडे हा? म्हणजे हे उघडे बाबा बापरे. असे उघडे बाबा बापरे त्यांचं दर्शन घेतलं असं बरं वाटलं. तुला सांगते धन्य झाले मी. ये इकडे बाबांच्या पायावर डोकं ठेव. ये इकडे फोटोला हात लाव, लाव, लाव. नमस्कार कर. हा, कर नमस्कार केला. उघडे बाबा की जय हो. परम पूज्य उघडे महाराज की जय हो. वा 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 वा. हा आता दानपेटीत दान टाक. जे काही खिशात पैसे असतील ते टाक दानपेटीत. कशाला दान कशाला टाकायचं आता? अरे बाबा सांगतात नमस्कार केला मला की लगेच दान करायचं. हे दान ना समाजाच्या कल्याणासाठी वापरलं जातं. त्यांची शिकवण आहे. चल 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 चल, दान टाक दान टाक. ऍक्च्युअली नाही काय आहेत आता. 50 रुपये असतील टाक टाक, टाक. 50 रुपये तर नाहीच आहेत माझ्याकडे. बरं 20 रुपये टाक. नाही ऍक्च्युली 10 रुपयेच आहेत बरं माझ्याकडे. 10 रुपये टाक टाक टाक. आठवडा राहिले ना राहू दे ना जरा. अरे नाही खाल्ला वडापाव तर काय मरणारच का? टाक 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 10 रुपये टाक. शाबास नमस्कार केला. वा वा वा. आहा ये इकडे. आपण ना उघडे बाबांची गाणी म्हणूया. कशाला आता गाणी गाणी म्हणूया. मला तुम्हाला एक विचारायचं आहे. हा, हा. म्हणजे आजपर्यंत असं झालंय का की उघडे बाबांनी तुमच्या डोक्यावरून हात फिरवले असं झालंय? हो 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 तर खूप वेळ झालंय. म्हणजे उघडे बाबांनी तुम्हाला आशीर्वाद दिलाय असा डोक्यावर? तरी वेळा गेले मी मठात. हेच डोकं आहे ना ते. हो. मी एक काम करतो या डोक्याला हात लावतो म्हणजे त्यांचं पुण्य मला सुद्धा मिळेल. हो का नाही खा नाही जरूर लाव. ए, थांब 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 लावू दे. थांब, 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 एकदा लावू थांब. दे. अरे काय वेळेपणा आहे असं नाही. एक काम कर तू स्वतः जा भुसावळला. ते पुण्य स्वतः घे. तिथे जाऊन त्यांच्या पायावर डोकं ठेव आणि हात स्पर्श करून घे बघ बरं वाटेल तुला. हे जवळ आहे ना भुसाळला कशाला नाही जायचं? नाही देव असा सहजासहजी मिळत नसतो. कष्ट करावे लागतात. भुसावळला जा भुसावळला. हा मी पत्ता देते तुला. नको पत्ता इथे आहे ना जवळ करून टाकतो ना मी. काय घे आपण त्यापेक्षा ना गाणी म्हणूया. गाणी तुला पुण्य हवंय की नाही पदरात? हा, पुण्य हवंय. मग बाबांची भजनं म्हण चल. भजन? हा ते नाही का तू पुस्तकात नाही का वाचलेस भजन? तुला पाठ असतील ना? हा, भजन पाठ आहे. ते म्हण उघडे बाबांचे भक्त हे भाबडे. उघडे बाबांचे भक्त हे भाबडे. जाऊ बाबांच्या आरतीला नागडे. बावळटेस तू बावळटेस. ते बोबडेला नागडे जुळत अरे, होते. श्श. बाई बाई बापा असं बोलतात बावळटा. नागडे बगडे बोलायचं असतं. श्श. असं नाहीये ते. जाऊ बाबांच्या आरतीला सगळे. जाऊ बाबांच्या आरतीला सगळे. उघडे बाबांचे भक्त हे भाबडे. उघडे बाबांचे भक्त हे भाबडे. जाऊ बाबांच्या आरतीला सगळे. जाऊ बाबांच्या आरतीला सगळे. जाऊ बाबांच्या आरतीला सगळे. उघडे बाबांचे भक्त हे भाबडे. जाऊ आरतीला. ये ना अख्खा बॅडमिंटन कोर्ट नाचतोय हो. नाच. मी काय म्हणतो ही चांगली असते. हा हा
ही स्टेप चांगली आहे. ही स्टेप चांगली आहे, अतिशय सुंदर आहे. हा बरं वाटलं. हाय ग भजन झालं बरं वाटलं. चल आता ये हा जप करूया. आय आय ग आय ग. म्हणा माझ्या मागे हा जप माहितीये ना तुला? हा माहिती ना. हा हा लिहा. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. यू आर माय उघडे बाबा हो 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 हे, 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 हे. हो 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 हो. ए नाहीये. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. यू आर उघडे बाबा. बोल ना. हा हा ते करतोय. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. म्हण ना. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. उघडे बाबा की जय. उघडे बाबा की जय. शाबास. आहाहाहा. प्रसन्न वाटलं ग. चित्त एकदम प्रसन्न झालं. आय आय ग धन्य झाले. असं वाटतं की बाबा आश्रमात असे उभे आहेत आणि सगळ्या भक्तांना अशा आशीर्वाद देत आहेत आणि असा आपल्या डोक्यावरनं हात फिरवतायत. अरे देवचाफा मोराचं पीस. हो काय हाय ग. हो हो केरसुणीची काडी आहे, बॅडमिंटनचं फुल आहे ते. अरे नाही हा बाबाचा प्रसाद आहे. देवचाफा आणि मोराचं पीस. मला प्रसाद मिळाला. मला प्रसाद मिळाला. बाबा बाबा तुम्ही धन्य आहात बाबा बाबा. अंधभक्त बघितले होते, मंदभक्त झाले. बाबा बाबा मी धन्य झाले बाबा. बाबा क्या? बाबा माझी भक्ती आज संपूर्ण झाली. ये ये दर्शन घे बाबा दर्शन घे. हे बघ देवचाफा मोराचं पीस घे दर्शन घे. आता हा प्रसाद आहे ना आपला. हो हो हा 2 प्रसाद आहेत ना हो हे. हो हो. आपण आपल्यात वाटून घेऊया प्रसाद. आहा. लबाडा असं काय मिळा मिळा प्रसाद तुला मिळणार. एक काम कर हा. हे मोराचं पीस तू घे देवचाफा मला ठेव. नाही, उलट करूया ना आपण. उलट करूया ना. काय रे? हे मी ठेवतो, ते तुम्ही ठेवून अरे घ्या. मोराचं पीस काय आणि अहो, देवचाफा काय ऐका ना, सारखंच मला हे आहे. घ्यायचंय, बरं, ऐका. बरं, हे मोराचं पीस आहे ना असं इथे लाव. हे बघ हे साडेचं नाक- पीस. आहा. नाकात जाते. काय मस्त नका करू. दिसतंय ते ध्यान. वा 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 वा. अरे इकडे ये तुला सांगते आपले बाबा ना थोर आहेत. तुला सांगते त्यांची लीला आगाध आहे. त्यांच्या पुढ्यात गेलं ना की असं धन्य भरून पावतं. ते असे बोलत राहतात आपण असं ऐकत राहतो. बाबांनी स्वच्छतेचा संदेश सुद्धा दिलाय कळलं का? मी ही रूम झाडणार आहे. हो हो मला झाडून रूम घे. झाडायची. स्वच्छतेचा झाडून घे, संदेश आहे, मला झाडून रूम घे. झाडायची आहे. सावकाश रे हे बघ वेड्यासारखं करू नको. नाही, नीट नाही. झाड. यू आर माय उघडे बाबा. ग, धन्य झाले मी धन्य झाले. ए, पुन्हा तू देवचा हे काय सारखा सारखा देवचा पहिला हात लावतोस. लाज वाटते तुला मूर्खा. इकडे नमस्कार कर. नमस्कार कर इकडे. रुपया टाक. आता नाही आहे रुपया, कुठून आणू रुपया? सगळे दिले पैसे, एक पैसा नाहीये. खूप झाले की रुपया अरे टाकायचा. नाही आहेत पैसे आता. मग शर्ट काढ. शर्ट काढ म्हणजे? शर्ट काढ. शर्ट नाही काढू शकत मी. गोर गरिबांना दान देण्यात येईल. शर्ट अहो काढ. जुना शर्ट आहे, ह्याचा काय असेल उपयोग? चालेल. शर्ट काढ. अहो, नाही काढू ना. काढ शर्ट. चालणार नाही हे अजिबात. काय आहे यार शर्ट तुम्ही? काढून ठेव सगळे पटकन. माफी करा उघडे बाबा माफी करा. चुकलं माकलं परमेश्वरा माफी करा. दे के ठेव. शाबास. पोराचं समजून घ्या. काय का हॅलो हा सम्या हा बोल ना. मिळालं का फुल? मिळतंय मिळतंय. ए नाही मिळणार. चल पार्टी द्यायला तयार आहे, चल. ए तू 2 मिनिटं थांब, फुल आणतो मी. 2 मिनिटं थांब तिकडे, ठीक फुल आहे, ठीक आहे, आणतो. तू पार्टी द्यायला तू तयार थांब 2 मिनिटं. हो काकू बस हो. तिकडे बसा. काय झालं? बसा तिकडे. काय झालं काय? बसा तिकडे. अरे काय पण? तुम्ही उघड्या बाबांना भेटून आलेलात हो, की नाही? म्हणजे? मी तुमच्या पाया पडतो, माझ्या मला पुण्य मिळेल. अरे वेड्या. नाही नाही अरे अरे. बस चाल. नाही नाही अरे काय बसा बसा तुम्ही. काय? मला पाया पडतो. बरं बसते बसते. आता काय करतोयस तू? नाही, नाही. अरे तुम्ही असं डोळे कोणी मिटा. पाया पडतं का? डोळे अरे वेड्या असं करू नको तू. माझं ऐक समीर. हे बघ उठ उठ उठ. नाही मी नाही नाही. उठ तू उठ माझं ऐक ना समीर. अरे तू उघडे बाबाचा फोटो पाडला. तू उघडे बाबाचा फोटो पाडला. आता मेलास. नाही, चल, चल. आता मेलास. चल, उघडे बाबा वा 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 वा. ॲज युजल मॅडनेसचा कहर. बघा हा सर असे काय म्हणतात सई?
तुम्ही आम्हाला खूप आवडता ओ ओ ओ ओ तुम्ही आम्हाला खूप आवडता ओ ओ ओ ओ खूप मस्त कॉन्सेप्ट होती. आणि ओंकार मला असं वाटतं की उघडे बाबा होऊन जाऊ दे एकदा मध्ये अवतरू देत एकदा. हा काय एक्सप्रेशन म्हणणं बघ रे, एक्सप्रेशन त्याचे. काय म्हणणं अप्रतिम एक्सप्रेशन्स. म्हणजे तुझा प्रेझेन्स खूप काय म्हणूया तगडा होता. विशाखे ती स्टेप एकदा प्लीज करून अमेझिंग स्टेप आहे ती. कोणी तुझंच फाइंड आहे का? धन्य आहात उघडे बाबा. तुम्हाला कायम प्रसन्न राहू देत आणि तुमच्यावर कायम उघडे बाबांचा आशीर्वाद राहू दे हीच प्रार्थना. अप्रतिम झालं. अप्रतिम कॉन्सेप्ट होती. मजा आली. थँक्यू थँक्यू. प्रसादा मला खूप आवडली ही सिरीज आणि अमेझिंग. मला कित्येक माणसं भेटतात आणि सांगतात की अहो खूप टेन्शन्स असतात आयुष्यात, खूप दगदग असते, त्रास असतो. हे तुमचा एपिसोड बघितलं ना हास्य जत्रेचं की सगळं विसरायला होतं. इतकी ताकद आहे हसण्यामध्ये आणि हसवण्यामध्ये आणि इतकं पुण्याचं काम तुम्ही करताय. सलाम सलाम. ही जी जिंदा दिली तुझ्यातली आहे समय त्याच्यासाठी तुझ्याकरता आज एक तशाच एका जिंदादिल माणसाचा शेर भीमराव पांचाळींनी गायलेल्या गझलेतला. काय उरले दुःख करण्यासारखे, काय उरले दुःख करण्यासारखे, राहिले आयुष्य हसण्यासारखे. बोललो हसून मी इतकेच ना, बोललो हसून मी इतकेच ना, काय आहे यात खुपण्यासारखे, राहिले आयुष्य हसण्यासारखे. वा 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 वा. सुपर सुपर. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, कॉमेडीच्या वर्गात कायम हुशार असणारा विद्यार्थी श्याम राजपूत, हसवण्याच्या परीक्षेत कायम डिस्टिंक्शन मिळवणाऱ्या पॅडी कांबळे आणि अरुण कदम यांची परीक्षेची तयारी करून घेतोय. बघूया तिथे काय धमाल घडतेय. काय घंटी वाजाडतो रे? याच्यापेक्षा जोरात घंटी माझ्या इथे वाजते. सई मॅडम, प्रसाद दादा, भलती बेकार अवस्था आहे हो. रात्रभर झोप नाही. लग्नानंतर पहिल्यांदाच असं घडलेलं आहे. 2 हुन्नरी अभिनेत्यांची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. आणि गेल्या आठवड्यातला भीषण अनुभव लक्षात घेता माझ्या छातीत धस्स होते बघ. तेव्हा जरा सांभाळून घ्या बरं का. मला काही कळतच नाही ना हो. मी कधी यांच्याकडे असतो कधी त्यांच्याकडे असतो. अरे मी अभिनेता आहे का उदडलेल्या वडूच्या गड्यातला लोड नाही मी. असो बा, मी ते शिकवणे मास्तर आहे आणि आमचे ट्रस्टी आहेत ना जमदाडे साहेब, त्यांच्या 2 पोरांना शिकवायची जबाबदारी माझ्यावर आहे. ते येतच असतील बा, येतच असतील जमदाडे साहेब. मास्तर. अरे बापरे, अरे साहेब या ना साहेब. ए, साहेब आज माझ्या घरी आले तुम्ही. अरे बाप धन्यवाद. मला ओळखलं? मग जमदाडे साहेब आमचे ट्रस्टी आहे ना हो तुम्ही. माझं एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. काय साहेब? इज्जत जायची वेळ आलेली आहे. सांगा ना. अतिशय महत्वाचं काम आहे. हो का? मला 2 पोरं आहेत. हो का? माझीच आहेत. त्यांना बोलव तुम्ही. हा. या रे. पाहिलं? माझी मुलं. रंग माझी मुलं. काम सांग. हुकुम करा तुम्ही. शाळेत आहेत, हम्म. पास होत नाहीत. अरे अरे अरे, बरेच दिवस झाले एकाच वर्गात आहेत. असं का? इज्जत नाही जाणार एखाद्या बापाची. काय करावं सांगा. ट्रस्टचा अध्यक्ष जमनाडे आणि त्याचीच पोरं पास होत नाही त्याच्याच शाळेत. काय होताच विचार करा. हा खरंय. मग मी 3.5 मिनिटं खूप विचार केला आणि त्या विचारांती मी या निर्णयाला पोहोचलो की पोरांना आता शिकवून फिकून काय उपयोग नाही. ह्यांना खूप सांगितलं मी, पण ह्यांच्या काय ते गळी उतरत नाही. यातना व्हायला लागल्या जीवाला. बरं बरं बरं. सोबत रडू नका. आणि खूप 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 काळजावर दगड ठेवून मी एक निर्णय घेतलाय. काय काय? हे आपल्यात
मी यांना सांगितलं की कॉपी करा, कॉपी करा, कारण वाचून शिकून पाठ करणं तुम्हाला जमणार नाही, त्यापेक्षा कॉपी करा. विचार करा, आपल्याच मुलाला कॉपी करा असं म्हणणं किती कसं वाटत असेल एखाद्या. रडू नका रडू नका. म्हणून तुमच्याकडे आणलं मी. यांना सांगितलंय मी की कॉपी करा, असं चिठ्ठ्या चपाट्या लपवा, कुठून तरी काहीतरी घेऊन या, रिडक्शन कॉपी करा, झेरॉक्स काढा, इथे लिहा, कुठेतरी लिहा, पण कॉपी करा तुम्ही. त्यामुळे इकडचं बघायचं इकडे कॉपी करायचं, इकडचं बघायचं इकडे कॉपी करायचं. साहेब 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 तुम्ही कॉपी पिक्चरचा प्रमोशनला आले हे मला माहिती आहे. म्हणजे कॉपी माहीत आले आता सगळे डायलॉग एकदम. हा झालं ना? हा मी सगळ्यांना आवर्जून म्हणतो की कॉपी बघा बा, पण आम्हाला स्किट करू द्या बा तुम्ही. मी ट्रस्टवर आहे, हो हो मग जमनाडे माझं नाव आहे. हा ह्या पोरांना कॉपी करायचं शिकवायचं. हा. जर यांना कॉपी करता नाही आली आणि ते नापास झाले हा. तर तुमची फोटो कॉपी तुमच्या घरात लावीन मी, हार घातलेली. अरे कॉपी हाऊसफुल झाला आता कॉपी. हा काय वाटलं असेल एखाद्याच्या नाही, नाही, बाबतीत? रडू नका, रडू नका. या तुम्ही. वा विला वा वा. कॉपी अरे बाप रे, बाबा बाबा बा, काय प्रमोशनच्या फंडा आहे. काय बापरे. किती गुणी मुलं आहेत रे. यांनी तर सांगितलं जायल कोपडीचे आहेत म्हणे ते, पण हे तर एकदम शांत मग? स्वभावी वाटतायत. माझी चड्डी दे, माझी चड्डी दे. माझी चड्डी आहे वाचारी, ही माझी चड्डी आहे. माझी चड्डी आहे ती. अरे सांगितलं ना वाचारी, ही माझी चड्डी फारलीच पण वाचाऱ्या. कशावरनं ती तुझी चड्डी आहे? मला सांग तुझ्या चड्डीला किती खिसात? माझ्या चड्डीला 2 खिसे आहेत. माझ्या चड्डीला 3 खिसात. कसे काय? हे बा यो एक खिस्सा, हा दुसरा खिस्सा आणि यो- पोस्ट ऑफिस उघडतो, पोस्ट ऑफिस उघडतो. पोस्ट ऑफिस. अरे अरे काय करतो रे तो? तिसरा खिस्सा. शिकवणीला आलाय ना रे तू? हा असं करतो का? अरे जरा संस्कार बिंस्कार आहे का नाही? गुरुजींसमोर असं वागता का रे? सॉरी. गुरुजी आहे ना रे मी. हरण्या हा आपला गुरुजी आहे, गुरुजी. चल याला मारूया. एक साथ सलूट मारेंगे, सलूट मार. अरे 2 पाव गुरुजीला, सॅल्यूट मारतो गुरुजीला. 2 पाव गुरुजीला. गुरुजीला मग सॅल्यूट मारतो गुरुजीला. तुम्ही बाय ना, तुम्ही तर कवीश येतस रे. कसल्या फालतो कविता करता रे? बेटा इथं बेटा. हा चल लवकर लवकर लवकर. हा खाली बेटा रे. हा नाव सांग तुझे. अरे बापरे, माझे नाव पंढरीनाथ गणपतराव जमदाडे. वा वा शाबास. तुझे नाव सांग रे. माझे नाव अरुण पोपटराव जमदाडे. पोपटराव. अरे गणपतरावांच्या पोरे येणार रे तू. पोपटराव मधून कुठे आले रे? याच्यासारखं सेम टू सेम मी सांगितलं तर यो बोलतो कॉपी करता. अरे म्हणून का तू बापाचं नावच बदलून टाकाव का रे? आज सगळीकडे कॉपी होते. अरे याला जर असं वाटत असेल की तू कॉपी करतो बा, तर तू एक काम कर ना, बापाच्या नावाच्या ऐवजी आईचे नाव टाकायचं. गुरुजी, गुरुजी कुठल्या आईचं नाव सांगू? कुठल्या आईचे म्हणजे? म्हणजे आम्ही जेव्हा दुर्रीमध्ये होतो ना, दुर्रीमध्ये, हा, हा. तेव्हा आमची एक आई होती. हा. मग आम्ही पंजामध्ये आलो ना, पंजामध्ये, तेव्हा आमची आई बदलली. मग आम्ही आता लंगड्यामध्ये आहे ना, लंगड्यामध्ये, तर आमच्या पप्पांनी एक भलतीच आई आणली आहे. दुर्री पंजा ते कडलं पण हे लंगडा काय रे? सत्ता सत्ता. अरे तुम्ही मटक्याची भाषा बोलता का रे? कसे पोर आहे रे तुम्ही? आतला मटका घ्याला पटकन पैसे हातात बोल. मटका जर आता काढला ना, तुझ्या मटक्याला पटका देईन रे एक. बट ना गुपचप. तू आहे ना लंगड्यात आपलं 7वीत आहे ना तू, तर 7वीत जी आई आणलेली आहे बुवा, तिचे नाव सांग. तिथं सांगतो. हा सांग उठ. माझे आईचे नाव अंजलीला गणपतराव जमदाडे. अंजली ना? अरे बापरे, कसं काय? अहो गुरुजी, त्याचे काय आहे? म्हणजे आता आम्ही लंगड्यामध्ये आलो ना, तर आम्ही सेमी इंग्लिश स्कूल मध्ये आलो. बरं. तर म्हणून आमच्या पप्पांनी फॉरेनची आई आणली. अरे बापरे. हे जाम चिकनी आहे, अशी गोरी गोमटी आहे. तुम्हाला सांगतो गुरुजी, ती जर आई नसती ना, ए, ए, ए. तर दुसरी कोणतरी आमची आई असती. कठीण आहे रे भाऊ तुमचं. तुमचे आई बाबा तुमच्याकडेच राहू दे. मी माझं शिकायचं काम करतो रे.
बटा खाली रे हा. ओ भाऊ मला सांग अरुण हा? तुला काय काय येतं बा नाही काय येतं ते सांग. मला मिमिक्री येते. मी बिक्री हा. कशाची मेंढा सुनतो त्याची मिमिक्री येते. अरे हे एकदमच वेगळं आहे बा. कसं कसं दाखव बरं. अच्छा हे मेंढा आहे हा. ना तो असं गवत चरायला जातो. असं, असं. अच्छा जातो. वेगळाच मेंढा आहे बा. हा अच्छा मग त्याचं चरता चरते ना नाकामध्ये गवत जात. हा एक मिनिट आधीच्याकडे हे शेवटचं काय होतं 2 मेंढा आणि 1 माझा. पटकाले अभ्यासाचा काय विचारत होतो मी आता फालतूपणा करायचा नाही मी एकदम स्टिक टीचर आहे स्टिक एकदम ठीक आहे तुम्ही. हा हा चला आता पुस्तक काढा भूगोलाचं आणि त्यातलं धडा क्रमांक 3 काढा बुवा 3 हा. माझे 3 रन. अच्छा आला. ए बा माझे 5 रन. ए माझे 4 रन. 1 मिनिट थांब. अरे बरं 2 रन. ए माझे 8 रन. आता मारन ना तुम्हाला हा? काय काय कुठले रन रे कुठले रन रे ते गुरुजी आम्ही क्रिकेट खेळत होतो तुम्ही आमचे कमेंटेटर होणार. असं 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 इकडे असा चमटाडी काढतो ना रे तुले सामंत रे फेका ते पुस्तक फेका तिकडे अरे तुम्ही शब्दशः अर्थ घेता का रे पुस्तक फेकून राहिले तुम्ही नीट लक्ष द्या आता नीट लक्ष द्या मग डोकं नका फिरवणार आहे शांत शांत गुरुजी हा. दमले. तर आता आपण शिकूया बुवा सूर्यग्रहण उठा आता प्रात्यक्षिक दाखवतो तुम्हाला चला इकडे या समोर आहे थोडं ये रे समोर ये रे तर आता मी सूर्य आहे सूर्यग्रहणातला आहे, सूर्याची आणि तू रे हो मेंढा हे एवढं आवडतं का रे तुला वर्षानुवर्ष हेच करतोय ना रे तू इकडे मध्ये मध्ये इकडे तू पृथ्वी आहे पृथ्वी अनारकली हिंदुस्तान सल्तनत मोहब्बत करता हूँ सलीम से बवाल. अरे अनारकली काय रे पृथ्वीचं काय आहे पृथ्वीराज कपूर मग आवाज तरी नीट काढणार आहे आणि हिंदुस्तान आहे सल्तनत नाही रे सल्तनत आहे हिंदुस्तान आहे ना रे दलिंदर थोडं जवळ आहे मी त्याच्या. आणि का रे तू रे गेंगाण्या तू चंद्र आहे कोण आहे चंद्र नीट म्हणणार चंद्र चंद्र गेला का चंद्र चंद्र आणि चांदण्या दिसल्या का चांदण्या ए चांदण्या दिसल्या का रे इकडे रे तिकडे नाही इकडे इकडे तू चंद्र आहे हा तू पृथ्वी आणि मी कोण आहे सूर्य तर सूर्यग्रहणामध्ये काय होतं बा काय होतं हे पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती पण फिरते आणि चंद्र आहे ना पृथ्वी भोवती फिरतो वा व्हेरी गुड वा 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 तर सूर्यग्रहणामध्ये पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना चंद्र जो आहे ना तो सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये येतो तर गेंगाना ये रे भो मध्ये आमच्या अरे वा 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 अरे तुम्ही बाय ना हे झालं. हा? तू कशाला फिरला रे अरे तू पृथ्वी येणार पृथ्वी चंद्राभोवती कशाला फिरेल रे नाही ऍक्च्युली मला ना सूर्याचा रोल करायचा होता मला व्हेरिएशन देता येत नाही याच्यामध्ये. आज खूप व्हेरिएशन देतोय बरं तू बलता जोर आहे तुझा हो हो तू मोठा तू ना बाप मोठा सूर्य. तू सूर्या मी सूर्या हे काय सूर्य तापलेला सूर्य. सगळे तापलेलं थंड करेन रे तुझ्या इकडे इकडे तू तिकडे हो रे तर तू सूर्य आहे मी पृथ्वी माझा चंद्र सेट आहे एकदम मला जमलंय. थोडीफार आशा आहे ना मला तुझ्याकडूनच आहे नमो नमस्ते. तर सूर्यग्रहणामध्ये चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो बुवा ये रे बो गेंगाणामध्ये व्हेरी गुड रे
वर तो कशाला फिरला रे हा? अरे तू सूर्य येणारे जबाबदारीने वागणारे सूर्य चंद्राच्या भोवती कशाला फिरला रे मी याला थोडी कंपनी दिली. कंपनी अशा कंपनी द्यायला सूर्य जर चंद्राच्या भोवती फिरला ना तर आपण सगळे चढून जाऊ ना रे हा? मी बोलते येडे आहे रे खड्ड्यात गेलं ते सूर्यग्रहण जाऊ दे तिकडे चंद्रग्रहण शिकू आपण चंद्रग्रहण त्यातला चंद्र सूर्यमध्ये काही पण मजा येत नाही. मी तिकडे लांब जाऊन चेपचून बनू. काय म्हणतो तू तिकडे लांब जाऊन चेपचून. सेप्चून नाही ते नेपचून आहे तू ज्या 2 प्लुटोवर अशा सेप्चून देतो ना आता काय दलिंदर आहेत रे तुम्ही एवढे कसे दलिंदर आहेत रे तुम्ही हा? आता सगळं सोडून द्या 1 मिनिट ते म्हणजे तुम्हाला जे सांगितलं होतं ते सोडून द्या रे आता मी चंद्र आहे इकडे रे मी 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 मीच चंद्र आहे रे आता मीच चंद्र आहे झालं यो चंद्र आहे. हा मग या चंद्रावर मला पहिलं पाऊल टाकायचं. नाही नाही या चंद्रावर मी पहिले पाऊल टाकणार मी पहिलं पाऊल टाकणार. काका काय लाथा मार राहिला रे मला अरे काय माझ्या राशीला राहू आणि केतू तू अख्खा पडा पाडला रे तू राहू केतू आले माझ्या नशिबाला शनी सारखे माझ्या आजूबाजूला फिरले पण मी पण गुरु आहे क्या बात है सुपर हिट परफॉर्मन्स. बघा हासर असे काय म्हणतायत सई. 2 वात्रट पण अतिशय गोड असे स्टुडंट्स आज आपल्याला लाभलेत आणि त्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. मिलिंदा आज इथे आलात तुम्ही म्हणून नाही पण मी आधीपासून तुमची खूप मोठी फॅन आहे आणि इथे येऊन तुम्ही 4 छान लावले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बहार आणली त्यांनी येऊन आणि श्यामदादा तुम्हाला आज किती त्रास झाला बाई ग बाई 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 म्हणजे असे स्टुडंट्स असतील तर खरंच डोकं फोडून घ्यायची वेळ येईल पण फार धमाल केलीत तुम्ही मजा आली आणि तुम्हाला या स्कूल युनिफॉर्ममध्ये बघून खूपच भारी वाटतंय खूप मजा येते मस्त झाला परफॉर्मन्स मजा आली. प्रसादा श्यामच्या डोक्यात पडला फळा पॅड्या आणि अरुणनी घेतली त्याची शाळा कॉपीवाली मंडळी झाली तिथे गोळा आहा गौरव असं नको अगू बाळा. मंडळी बोलके डोळे आणि गोड हास्य म्हणजे अंशुमन विचारे. तर मंडळी अंशुमन दादाकडे चतुर आणि चुणचुणीत असलेली चेतना भट सिनेमाची एक ऑफर घेऊन आली आहे. बघूया तो ती स्वीकारतोय का. हां बायको हां आता माझी मीटिंग आहे. हां काही नाही काल ते एक पिक्चरची स्क्रिप्ट वाचली ना मी. हां त्यांचं प्रोडक्शनवाला येणार आहे मला ते पैशाचं बोलायला. हां तू ये ना सेटवर डबा बिबा घेऊन ये मस्तपैकी तेवढंच आपण एकमेकांना वेळ देऊ ना. ये प्लीज लव्ह यू ये. हॅलो सर. येस मी चेतना. हां येस तुम्ही काल सर आमच्या फिल्मची स्क्रिप्ट वाचलीत ना हां त्याच्या मानधनाविषयी मी बोलायला आली प्रोडक्शन हाऊस कडून. हां बसा ना प्लीज बसा. थँक्यू. ॲक्च्युली ते म्हणाले कोणतरी माणूस येईल इतकी सुंदर बाई माणूस येईल वाटलं नव्हतं. नाही एक सेकंड मी जरा फोन करतो. हॅलो बायको अगं ॲक्च्युली सांगायला विसरलो मी माझा उपवास आहे आज. हां नाही ते मग सांगायला विसरलो मी ते कॅलेंडरमध्ये बघ ना ते कॅलेंडरमध्ये मी तसं मी टिकमार्क करून ठेवलेलं आहे ते डबा नको आहे आणि तू पण येऊ नकोस ॲक्च्युली सीन वाढलेत आता अचानक त्याच्यामुळे. हां नाही हां जरा हां हां येत दादा येतो मी ते बोलतो मला सेटवर बोलतो हां प्लीज ओके बाय बायको. यू मॅरिड. हां म्हणजे माझी इच्छा नव्हती ते आधीच लग्न ठरलं होतं त्यामुळे काय करू शकत नाही नो. बोला ना. सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे सर. हो थँक्यू. सर आय जस्ट कांट बिलीव्ह सर मी तुमच्या पुढे बसले. हा, thank- सर एक चिमटा काढा नाही, it's प्लीज okay. प्लीज चिमटा काढा पण सर. आता हात घेतला. एक चिमटा काढा ना सर. अरे मी काढला पण नाही अजून ऐका ना.
तुमचं फील पण खूप आहे सर माझ्यासाठी. सर मी जेव्हा ही स्क्रिप्ट वाचली ना तेव्हा माझ्या डोळ्यासमोर फक्त तुम्ही आलात सर. रिअली? तोच क्यूट चेहरा, तेच नशिले डोळे, तीच हॉट फिगर. एक सेकंड, तुम्ही हिरोसाठी बघताय की हिरोईनसाठी बघताय? आय मीन भारदस्त फिगर. थँक्यू. सर सर मला खूप मजा येणार आहे सर तुमच्याबरोबर काम करायला. थँक्यू, मलाही मजा येईल. बोला ना, कधी करायचं शूटिंग आणि किती तारखा हव्या तुम्हाला? 20 दिवस लागतील सर. Okay. पुढच्या महिन्यातले. पुढचा महिना? हो. अहो, पुढच्या महिन्यात तर माझं हास्यचित्राचं शूटिंग आहे. त्यांना तुम्ही सहज सांग द्याल ना फिल्मसाठी. नाही तसं नाही. नाही मी काहीतरी ऍडजस्ट करतो, डोंट वरी. मी करतो ऍडजस्ट काहीतरी. ग्रेट सर, ग्रेट. मला सांगा तुमचं बजेट किती असेल? नाही, मी आज म्हणजे आजच्या वेळेत मी 20,000 पर डे घेतो. 20,000? हां. सॉरी सर, हे 20,000 बजेट आहे ना ते आमच्या बजेटच्या डबलपेक्षाही जास्त आहे हो सर. इतक्या वर्षाचा कामाचा अनुभव म्हणता मला तेवढं मिळतं. नाही सर, तुमच्या कामाचा प्रश्नच नाही सर. म्हणजे बघितले तुमचे अनेक कामं, म्हणून तर मी फॅन आहे ना सर तुमची. थँक्यू. सर आता तुमचा फिल्म ठेवा, ठेवा, काय प्रॉब्लेम नाही. हा रोल चांगला, मी वाचलाय. सर तुमच्याशिवाय या रोलला न्याय कोण देणार? हा म्हणजे ते बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हा सर, तुमचा सहवास. माझं खूप मोठं स्वप्न होतं सर, तुमचा सहवास कधीतरी मला लाभावा. येस येस. हा बरोबर आहे तुमचं. मला आवडलं, मी करतोय. करताय सर? हा म्हणजे करतो. बजेटचं ऍडजस्ट करा ना काहीतरी प्लीज. अजून जरा. सी कसं आहे माहिती आहे का, बेसिकली आय एम अन आर्टिस्ट. इट्स अ ट्रूथ. या कधी कधी काय होतं की ॲक्टरला चांगला जर रोल मिळाला, काही चांगला कंटेंट असेल तर मग तो पैशामध्ये वर खाली करतो, पण एकदम लेवल सोडून नाही करू शकत तो, नाही का. आणि इंडस्ट्रीमध्ये कळलं तर प्रॉब्लेम होईल ना की हा कमी पैशात काम करतोय, परत तुम्ही सतत. हां, अजिबात कळणार नाही सर. नाही पण कळलं सर, इट्स माय प्रॉमिस सर. नाही. आणि मी सांगेन ना कोणी विचारलं तर तुमचा पर डे 20 लाख रुपये. नाही एवढं पण नको. एवढं पण नको. ओके. सी तुमच्या करता म्हणजे रोल चांगला आहे सगळं, आणि तुम्ही एवढं रिक्वेस्ट करताय, अर्धे करा, नो प्रॉब्लेम. अर्धे म्हणजे 10,000? सर 10,000 पण आमच्या बजेटच्या डबलपेक्षा पण जास्त आहेत सर. तुम्हाला काय म्हणायचं, मी 5,000 मध्ये काम करू? 5,000 मी काम करू? काय नॉन हे 5. हॅलो, एक सेकंड. हॅलो, हे बघा, अहो मी वैतागलो, तुम्ही लाजताय काय? हॅलो सर, हीच तर तुमची अदा आहे ना सर, जी मला फिदा करून टाकते तुमच्यावर सर. तुम्ही चिडलात ना की खूप गोड दिसता सर. सी मी नाही असं नाही म्हणजे. सी तुमच्या गालावरची लाली ती बघितली की असं वाटतं. काय वाटतं? असं वाटतं की काय काय तुम्ही चिडा माझ्यावर. हा? तुम्ही माझ्यावर अजून चिडा, मला आवडेल सर. चिडा ना माझ्यावर, ऐक- माझ्यावर चिडा ना सर प्लीज. ठीक आहे, 5,000 करतो मी, पण 5,000 पर डे. पण एक सेकंड, पण प्लीज माझा बॉय वेगळा असेल त्याचं पेमेंट तुम्हाला वेगळं द्यावं लागेल, माझा मेकअप पण वेगळा असेल त्याचं पेमेंट, आणि आय वॉन्ट सेपरेट व्हॅनिटी प्लीज. सर तुम्ही मेकअप म्हणजे काळजीच करू नका. म्हणजे मेकअप नाही आहे का? आहे, मी करीन तुम्हाला मेकअप. तुम्ही मेकअप सुद्धा करता? करून दाखवू? नाही आता नको. लगेच तुम्ही. आणि बॉयचा सर, हा. बॉय जितक्या तत्परतेने ओ देणार नाही ना तितकी ही गर्ल अवेलेबल असेल तुमच्यासाठी. रिअली? आणि व्हॅनिटीमध्ये मी असेल ना सर तुमच्या बरोबर कायम. म्हणजे तुम्हाला मला सारखी सारखी हाक मारावीच लागणार नाही विग ऍडजस्ट करायला. हॅलो, माझे ओरिजिनल केस आहे, विग नाही आहे. हो. Original case. आय एम सो सॉरी. नाही ओरिजिनल काय, केस. जेव्हापासून मी हास्य जत्रा बघते ना तेव्हापासून कुणाला खरे केस असतील याच्यावरचा भरोसाच उडालाय सर. काय करणार, दिवस असतात एकेकाचे, काय करणार. एनिवे सर, एनिवे डोंट वरी, हां, मी असेन तुमच्या बरोबर थँक्यू. कायम. प्लीज तेवढं बजेट. नाही बोला ना, 5,000 मी आता. ठीक आहे, तुमच्यासाठी मी 5,000 रेडी झालोय. 5,000 सर, 5,000 पण आमच्या बजेटच्या डबलपेक्षा जास्त आहेत सर. एक सेकंड, तुमचं काय म्हणणं, मी चिंचोके घेऊन काम करू? हे म्हणजे अतिच होतं ना, चिंचोके म्हणजे. प्लीज एक सेकंड म्हणजे सर, प्लीज. हे बघ,
प्लीज रडू नका. हे बघा, हे बघा, रडू नका प्लीज. रडू नका तुम्ही, ऐका ना प्लीज. प्लीज काम डाऊन. एक सेकंड प्लीज. प्लीज पाणी देऊ. पाणी घ्या ना. पाणी घ्या प्लीज. प्लीज पाणी घ्या. सर तुम्ही रडू नका प्लीज. पण हे खूपच होतं ना, व्यवहार पण झाला पाहिजे ना प्लीज. सर माझा एक भाऊ होता सर, तो अच्छा. वारला बिचारा. हो आय एम सॉरी. त्याच्याच आयुष्यावर फिल्म होती सर. हो म्हणजे वाचली मी ती स्टोरी वाचली जरा. आणि माझा एक बॉयफ्रेंड होता, त्यांनी मला त्या काळात खूप आधार दिला सर, खूप काळजी घेतली त्यांनी माझी. तो आता नाही आहे का? नाही डोंट वरी. होईल सगळं व्यवस्थित. सर त्याच बॉयफ्रेंडचा रोल तुम्हाला करायचा आहे हो, सर. सर प्लीज नाही म्हणू नका. नाही, कसं- हवं तर मी तुम्हाला प्रॅक्टिस देईन ना त्याची. नाही पण आम्ही दोघांनी जे जे केलं होतं ना ते सगळं आपण करू. काय सांगताय? हो सर प्लीज फिल्म करा ना सर. फिल्मला नाही म्हणू नका सर, प्लीज प्लीज. नाही ठीक आहे, आपण 2,500 मध्ये करूया. आता 2,500 सर 2,500 पण जास्त होत आहे. हे अति होतंय तुमचा 2,500 म्हणजे. तेच सांगते मी, हे 2,500 जास्तच होत आहेत सर. हे बघा माझं ऐका. नाही, तुमचं नाही माझं नाही, मी टॅक्स पण घेणार नाही तुमच्याकडे. अरे, म्हणजे- 350 डन. काय 350 एक सेकंड हात काढा प्लीज. हात काढा. 350 खूप 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 कमी होतं. माझ्या भावाचा प्रश्न आहे सर. कोणाचे भाव असू द्या पण 350 म्हणजे माझा भाव खाली जात चालला एकदम. ऐका ना 350 म्हणजे खूपच कमी. प्लीज कर ना. नाही होणार. माझ्यासाठी अरे प्लीज तुम्ही समजून घ्या. मी please. अवेलेबल असणार आहे ना तुझ्यासाठी. नाही बरोबर आहे पण नाही 350 नाही. आ, नाही एक माणूस चिडला. चिडलो नाही मी. इकडे बघ ना. नाही चिडलो नाही. इकडे बघ सोन. पटकन एक second, मी नाही कॉन्ट्रॅक्ट वर सह्या ना करायच्या. तू असं म्हणजे कर ना सोना म्हणजे माझ्यासाठी. हे म्हणजे प्लीज कोणाला सांगू नकोस आपण. प्लीज आता हे कसं लिहू मी? हे तर ऑलरेडी झालंय सगळं. इथे सही कर प्लीज. इथे पण. खूप मोठा सेट आहे आपला. हो. खूप मोठी फिल्म पण आहे आपली. तेवढाच मोठा बॉन्ड पण आहे आपला. प्लीज झाले की नाही संपले आता? पेन प्लीज. थँक्यू. जाऊया. हो मी निघते ना. हा म्हणजे सया झाल्या ना सोना. आता काय काम आहे? म्हणजे आता तुला कॉल टाइम येईल तेव्हा ये सेटवर आणि वेळेवर ये हा प्लीज. म्हणजे जरा उशीर झाला ना तर आम्ही 500 रुपये कट करतो. 350 मध्ये 500 कसं काय कट करणार? हो नाही इन दॅट केस तू आम्हाला वरचे 150 रुपये द्यायचेस. आणि आमच्या कॉस्ट्युम डिझायनरचा पण फोन येईल तुला. अच्छा. प्लीज तो जे रिक्वायरमेंट येईल ना ते कपडे कॅरी कर. हा म्हणजे मी कपडे आणायचे? हो. माझे कपडे मी सेटवर मी घेऊन यायचे? हो सोना. फालतूगिरी आहे हे. एक मला जमणार नाही. मी एक कॉन्ट्रॅक्ट साईन करत नाही. संपला विषय. मी तुमची पोलिसात कंप्लेंट कर ना. दिस इज रॉंग. दिस इज नॉट डन. अंशू काय करू मी तुझं? काय करू म्हणजे? अरे तू कॉन्ट्रॅक्टवर स्वतः सह्या केल्यात. कुठे? हे बघ हे जर रूल तू ब्रेक केलेस ना तर आम्ही तुझ्यावर लीगल ऍक्शन घेऊ शकतो. मी सहाय्य करतो. त्यामुळे तुला फिल्म करावीच लागेल. अरे पण इथं कॉन्ट्रॅक्ट पाळा फाईन टाळा. ओके. हॅलो. अगे झाला तयार पटवला. नाही कोणाला सांगतेल हा. बरं ठीक आहे पुढचा आर्टिस्ट कोण आहे? नंबर पाठवलायस? ग्रेट. मी त्याला फोन करते. ओके बाय. हॅलो सर. सर मी चेतना. सर तुमचा सहवास. निघितो. चालायला पाहिजे. हॅलो बायको. वा 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 काय रोमॅन्टिक परफॉर्मन्स होता. तुम्ही परफॉर्म करत होते ब्लश आम्ही होत होतो. मस्त. बघूया हास्यरसिक काय दाद देत आहेत. सई. चेतना यू सो गुड. खूप मजा आली चेतना. यू वॉज सो गुड. यू वॉज सो गुड. अंशू असं वाटलं की तू असाच आहेस. एवढं कन्व्हिन्सिंग केलंस तू. अंशू फार भारी आणि मजा आली. प्रसादा. अंशूचं कौतुक मी नेहमीच करतो. आज तुझ्याकरता
एक गाणं. वा तुम पास आए यू मुस्कुराए पास आके तुमने यू जलवे दिखाए अब तो मेरा दिल बार बार ये कहता है. इथे भेटलीस बये वर नको भेटू. मंडळी, आपला अंशुदा सुद्धा कॉपी या चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे. अंशुदा, तसा चित्रपट सिरियस आहे आणि एरवी तू इथे आम्हाला भरपूर हसवत असतोस, तर चित्रपटात सुद्धा तू आम्हाला हसवण्याच्या भूमिकेत दिसणार आहेस की कसं काय? नाही, अजिबात नाही. खरं म्हणजे फार वेगळ्या विषयावरचा चित्रपट आहे. एक तत्वनिष्ठ शिक्षक आहे, त्याची भूमिका मी करतो आहे. म्हणजे सिस्टमला मोडून तो जाण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी सिस्टममध्ये कसा भरडला जातो तो, त्याचा पूर्ण संसार, अशी एकंदर त्या व्यक्तिरेखेची पूर्ण आखणी आहे आणि ते मी पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वा 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 वा. मिलिंद दादा, तुम्ही सुद्धा नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिकेत आम्हाला दिसत असता. या चित्रपटात तुमची काय भूमिका आहे? जसा अंशुमन विचारे या सिनेमात एकदम तत्वनिष्ठ असा आहे, सच्चा आहे, खरा. आणि मग तो हो म्हणतो तेव्हा त्याला कोणतरी नाही म्हणलं पाहिजे. तो नाही म्हणणारा मी आहे. मला तो रोल करायला फार मजा आली. त्याला खूप शेड्स होत्या आणि सागर वानखेडे यांनी त्यांच्या लेखनामुळे त्यात फार मजा आली. धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा.